आज 12/12/2024 म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस। आज फेस्कॉमचा वाढदिवस। हे फेस्कॉम संघटना ही स्थापन करण्यामागे आमचे मुंबईचे त्या काळातले डॉक्टर राधाकृष्ण भट यांनी ह्या दिवशी फेस्कॉमची स्थापना केली आणि आम्ही दरवर्षी 12/12 हा फेस्कॉमचा दिवस पण साजरा करतो। या दिवसाचं औचित्य साधून आम्ही 2 प्रकारचे शिबिरं ह्या दिवशी ठेवली होती। सर्वप्रथम नांदेडमध्ये आम्ही वैद्य रुग्णालयामध्ये डोळ्यांच्या नेत्र तपासणीचा आम्ही शिबिर ठेवलं होतं आणि ह्या शिबिरामध्ये चाचणी शिबिर याला म्हणता येईल, याच्यातून आम्ही निवड केली आज अनेक शिबिरार्थींची आणि त्यांचं ऑपरेशन आम्ही जंगमवाडी या लायन्स क्लबच्या हॉस्पिटलमध्ये करणार आहोत। ह्या लायन्स क्लबचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीकांत बजाज आणि सचिव श्रीयुत लुटियाजी आणि माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन या सर्वांनी मिळून आम्ही आज हे शिबिर अरेंज केलं। या शिबिराला उदंड असा प्रतिसाद मिळाला। तद्वतच ह्या 44व्या आमच्या फेस्कॉमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही डॉक्टर पतंगे, सौभाग्यवती पतंगे यांनी अपेक्षा हॉस्पिटलमध्ये आजचं एक शिबिराचं आयोजन केलं होतं। त्यात नाक, कान, घसा तसंच आरोग्याची इतर तपासणी, हृदयरोग, तुमच्या रक्तामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या साखरेचं प्रमाण किती आहे, कोणते किडनीचे आजार आहेत का, श्रवण आजार आहेत का, नेत्र आजार आहेत का, किडनीचे आजार आहेत का, हृदयरोगांचे आजार आहेत का, यांची आम्ही आज तपासणी करणे। प्रचंड असा प्रतिसाद मिळाला। जवळपास 500च्या वर आज या शिबिरार्थींनी याचा भाग घेतला। आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की आजच्या ह्या दिनी फेस्कॉमच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या शिबिराला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि त्याचा इतरांना फायदा झाला। नागरिकांच्या बाबतीत आता हे वय सगळं रोगाला आमंत्रण देणारं वय असं म्हटलं तर चालेल। सर्व प्रकारचे आजार ह्या वयामध्ये होतात, जसं कानाला न दिसणं, कानाला न ऐकू येणं, नेत्राला म्हणजे डोळ्याला न दिसणं किंवा स्मरणशक्तीचा नष्ट होणं, त्याला हे म्हणतो आपण। तसंच किडनींचा आजार, रक्तदाब, शुगर, हार्ट इत्यादी हे जे आजार होतात, तर ज्येष्ठांना या आजच्या दिनी मी एवढं सांगू इच्छितो की उर्वरित आयुष्य जर आपल्याला आनंदानं आणि सुखी समाधानानं घालवायचं असेल तर आपल्याला वेळोवेळी आरोग्याच्या तपासण्या करणं आवश्यक आहे। कारण कोणता आजार केव्हा उत्पन्न होईल हे आपल्याला सांगता येत नाही। म्हणून आजच्या दिनी त्यांना असं सांगू इच्छितो की त्यांनी वारंवार तपासण्या करून घ्याव्यात आणि त्यांना भावी आयुष्य हे अत्यंत चांगलं, आनंददायी, आरोग्यदायी जावो एवढीच या दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो। आमच्या फेस्कॉमचे अध्यक्ष, नूतन अध्यक्ष आता अण्णासाहेब टेकाळे आहेत। त्यांनी आम्हाला सगळ्यांना आदेशित केलं होतं की आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीनं सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य कसं सांभाळता येईल याबद्दल तुम्ही शिबिरं घ्या, लोकांना या दिवसाचं महत्त्व सांगा। त्या प्रेरणेतून आणि त्यांच्या आदेशातून आम्ही आजचं हे सगळं अरेंज केलं। त्याबद्दल अण्णासाहेब टेकाळ्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला सुद्धा उदंड आयुष्य लाभो एवढीच या दिवशी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक। मी डॉक्टर शुभांगी पतंगे, MD मेडिसिन, फिजिशियन आहे अपेक्षा हॉस्पिटलला, फिजिशियन आणि डायरेक्टर आहे। आज आम्ही वैद्य सरांच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर मोफत घेतलेलं आहे
याच्यामध्ये आम्ही ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर तसंच ECG पण आम्ही करतो आहे. तर याच्यामध्ये जवळपास 150 ते 200 पेशंट आम्ही तपासलेले आहेत आज. आणि काही ज्यांना गरज आहे त्यांना बाकीचे रेफरल पण काही केलेले आहेत, आम्ही रेफर केलेले आहेत. काही जणांना आम्ही योजनेच्या ह्याच्या माध्यमातून पण त्यांना उपचार घेण्यासाठी सुचवलेलं आहे. आणि आज वैद्य सरांमुळे आम्हाला ही संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. किती पेशंट तर आम्ही जवळपास 140 पेशंट तपासलेत आणि अजून काही बाकी आहेत पेशंट येणार आहेत अजून. तर दिसून आलं की बऱ्याच जणांनी अजिबात काही तपासणी केलेली नाही आहेत, बऱ्याच वृद्ध लोकांनी. तर त्यांच्याकडे त्यांच्या घरातील लोकांनी जास्त संवेदनशीलतेनं बघण्याची गरज आहे, सगळ्या मुलांनी वगैरे. आणि वृद्धांनीसुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे, की आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.